इंडियामध्ये 1 बेडरूम 2 बेडरूम आणि 3 बेडरूमचे प्राइस किती आहेत, तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या खूप कामाला येणार आहे। आणि जर तुम्ही इंडियामध्ये आहात आणि इकडे जर तुम्हाला रेंटल प्रॉपर्टी शोधायची आहे तर ती कुठे शोधायची। सो फर्स्ट की पॉइंट असा आहे की वैंकूवर इज सेकंड मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेस टू लिव्ह इन कॅनडा। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी कॅनडातील रेंटल मार्केटबद्दल बोलणार आहे। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही शेअर सुद्धा केलेले आहे की कोविड नंतर बरेचसे बदल झाले आहेत, रेंटमध्ये खूप चेंजेस झाले, इन्फ्लेशनमुळे बऱ्याचशा प्रॉब्लेममुळे रेंट वाढलेला आहे। सो हे जे बेसिक क्वेश्चन्स आहेत, रेंट किती असणार आहे, कुठे घ्यायला पाहिजे घर, काय बेस्ट आहे, कसे पैसे सेव्ह करायचे रेंटमध्ये, हे सगळं आज मी तुमच्याबरोबर इथे डिस्कस करणार आहे। आणि काय बजेटमध्ये बसेल, काय बजेटमध्ये बसणार नाही, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की पहिला सबस्क्राईब करून घ्या। आणि ज्यावेळेस घराचा विषय येतो तेव्हा इथे दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, एक असतं डिटॅच हाऊस आणि एक असतं टाउन हाऊस। त्यानंतर येते इथे अपार्टमेंट्स, जे हाय राईज बिल्डिंग्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही अपार्टमेंट घेऊ शकता, 1 बेडरूम 2 बेडरूम 3 बेडरूम, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसं। आणि त्यानंतर येतं की सगळ्यात कमी बजेटमध्ये बेसमेंट आणि शेअरिंग। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला अपार्टमेंटमध्ये राहायचं असेल तर तुम्ही अपार्टमेंट घेऊ शकता जर ते तुमच्या बजेटमध्ये असेल तर। आणि जर तुम्ही काही लो बजेटमध्ये बघत असणार तर त्याच्यासाठी बेसमेंट हे बेस्ट ऑप्शन आहे। बेसमेंटमध्ये पण तुम्हाला 1 बेडरूम 2 बेडरूम 3 बेडरूम जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तसं तुम्हाला मिळू शकतं। आणि त्यात तुमचं रेंट पण कमी असतं, तर त्यामुळे तुम्ही तिथेही थोडेफार पैसे सेव्ह करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट शेअरिंगमध्ये, काही इमिग्रेंट्स आहेत त्यांना इथे आल्या आल्या लवकर घर घ्यायचं असतं, मग त्यांचा क्वेश्चन्स असतो की रेंट बरं पडेल की मॉर्गेज बरं पडेल। सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्टार्ट करताय कुठे तर सुरुवातीला तुम्हाला रेंटल प्रॉपर्टीपासून सुरू करावं लागेल। आणि ज्यावेळेस तुम्ही रेंट आणि मॉर्गेजचं कंपॅरिझन करता ते बघायला गेलं तर जास्त फरक नसतो, 50-60% एवढाच फरक असतो। जेवढं तुम्ही छोट्या सिटीमध्ये राहता तेवढे तुमचे एक्सपेन्सेस कमी होतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेंट पण कमी असतं, घरं स्वस्त असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या छोट्या सिटीबद्दल। आणि आता आपण डिस्कस करूया की वैंकूवरमध्ये सगळ्यात जास्त रेंट कुठे आहे। तर डाउनटाउन वैंकूवरमध्ये सगळ्या प्रॉपर्टी खूप 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 जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत। हाय राईज बिल्डिंग्स आहेत, आर्ट गॅलरी आहे, शॉपिंग सेंटर्स आहेत, त्या व्यतिरिक्त लार्जेस्ट पब्लिक लायब्ररी सुद्धा आहे। तर आहेत की नाही ॲडव्हान्टेजेस। एवढ्या मोठ्या मोठ्या आणि चांगल्या गोष्टी तुमच्या घराच्या आजूबाजूला असतील तर रेंट पण जास्त असेलच। हा पण याचं एक डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे, जेवढा तुम्ही सिटीमध्ये मोठ्या राहताना त्यावेळेस तुम्ही रेंट तर खूप जास्त भरता आणि लिव्हिंग स्पेस तुम्हाला कमी मिळतो। वैंकूवर डाउनटाउनमध्ये जे 1 बेडरूमचं जे रेंट आहे आता ते जवळपास 2,500 ते 3,000 कॅनेडियन डॉलर आहे महिन्याला। तर 2 बेडरूम जवळपास 3,000 ते 3,500 आणि 3 बेडरूम 4-4,500 कॅनेडियन डॉलरला आपल्याला मिळेल। आणि आता आपण बोलूया बर्नबीबद्दल। बर्नबीमध्ये भरपूर नवीन नवीन कन्स्ट्रक्शन होत आहेत आणि काही दिवसानंतर रेंट पण भरपूर असणार आहे, पण राहण्यासाठी एकदम सेफ प्लेस आहे। आणि ट्रॅव्हलिंग वाईज जर तुम्ही विचार करत असणार ना तर एकदम कन्व्हिनियंट आहे, कारण की डाउनटाउनला जायला फक्त 30-40 मिनिट्समध्ये तुम्ही जाऊ शकता। आता बर्नबीबद्दल बोलतोय तर तिकडच्या नावाजलेल्या ठिकाणांबद्दल पण बोलूया। तर सर्वात सुंदर तिथे फिरायला ठिकाण एक आहे डिअर लेक, खूप सुंदर आहे। त्यानंतर आहे मेट्रो टाउनचं शॉपिंग सेंटर आणि बर्नबी माउंटेन पार्क। तर इकडे आपल्याला 1 बेडरूम मिळतोय 1,800 ते 2,000 मध्ये, 2 बेडरूम सध्या आपल्याला 1650 ते 2800 पर्यंत मिळत आहे। 3 बेडरूम आपल्याला 3.2 ते 3.5K पर्यंत मिळेल। नंबर 3 वर आहे रिचमंड। आणि रिचमंड हे फेमस आहे रिचमंड नाईट मार्केटसाठी। हे मार्केट मिड मे पासून ते मिड ऑक्टोबर पर्यंत ओपन असतं। आणि या रिचमंड मार्केटमध्ये बरेचसे नवीन नवीन वेंडर्स येतात आणि ते आपले प्रोडक्ट्स तिथे सेल करतात। त्याप्रमाणेच तिथे नवीन फूड स्टॉल्स वगैरे पण असतात। सो हे खूप छान आणि फेमस असं ठिकाण आहे, आपणही लवकरच तिथे जाणार आहोत। इकडचं सगळ्यात पॉप्युलर ठिकाण म्हणजे स्टीव्हस्टोन विलेज, जिथे फिशिंगसाठी हे खूप जास्त फेमस आहे। पण रिचमंडचा एक सॅड पार्ट असा आहे की वेटिंग टाइम जो आहे ना ट्रान्झिटचा तो खूप जास्त आहे काही वेळेस। सो 10-15 मिनिट्स तर ओके वाटतं, पण जेव्हा एखादी बस आपल्याला 30-45 मिनिट्स वाट बघावी लागते तर थोडंसं बोरिंग होऊन जातं। तर इकडे आपल्याला 1 बेडरूम जवळपास 1700 ते 1900 पर्यंत पडेल, 2 बेडरूम आपल्याला पडणार आहे जवळपास 2400 ते 2700 पर्यंत आपल्याला 2 बेडरूम पण मिळू शकतं। आणि 3 बेडरूम आपल्याला 3K पर्यंत पडेल।
आणि आता जे आपण बोलणार आहोत चौथ्या ठिकाणाबद्दल ते आहे आपलं सरी. सरीमध्ये रेंट खूप कमी आहे, त्यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंगसुद्धा खूप जास्त कमी आहे. इथे फिरण्यासाठी पण खूप छान छान ठिकाणं आहेत, जसं की व्हाईट रॉक आहे, गिलफर्ड मॉल आहे, सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आहे आणि सरी मोस्टली द फार्म लँड म्हणून ओळखलं जातं. इकडे खूप फार्म्स आहेत. त्यातल्याच एका फार्ममध्ये आपण गेलेलो सुद्धा बेरी पिकिंग्स करायला, जर तुम्हाला आठवत असेल तर. कम्पेअर टू अदर सिटीज इथे रेंट कमी आहे. त्याचं एक अजून एक कारण आहे की क्राईम रेट. इथे क्राईम रेट बाकीच्या सिटीजपेक्षा जास्त आहे. तर इकडे आपल्याला 1 बेडरूम 1600-1700 पर्यंत मिळून जाईल. 2 बेडरूम आपल्याला 2200 पर्यंत इझिली मिळतं इथे अवेलेबल. आणि 3 बेडरूम टाउन हाऊस किंवा डिटॅच हाऊस असो ते तुम्हाला 3.5K पर्यंत मिळेल. आणि आता जे 5वं ठिकाण आहे ते आहे नॉर्थ व्हँकुव्हर. इथे पण रेंट आहे ते ओके आहे. जसं 1 बेडरूम आपल्याला 2200-2300 पर्यंत मिळतंय. त्यानंतर 2 बेडरूम आपल्याला 2800-2900 पर्यंत मिळतंय आणि 3 बेडरूम आपल्याला 3.5K पर्यंत इझिली मिळून जातं. सो नेक्स्ट जे आपल्या लिस्टमध्ये आहे ते न्यू वेस्टमिन्स्टर. न्यू वेस्टमिन्स्टर पण एक राहण्यासाठी खूप छान जागा आहे. खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिकडचं सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेंट पण जास्त नाही आहे. इकडे जे आपल्याला 1 बेडरूम मिळते ते जवळपास 2K पर्यंत आपल्याला मिळतंय आणि 2 बेडरूम जे आहे ते 2.7 to 2.9K पर्यंत आपल्याला इझिली अवेलेबल होत आहेत. सो 3 बेडरूम इथे 3.3K पर्यंत आहेत. सो न्यू वेस्ट आणि बर्नबीमध्ये एवढा जास्त काही डिफरन्स नाही आहे. नंबर 7वर आहे आपलं ट्राय सिटीज. तर ट्राय सिटीजमध्ये मी पण राहते. ट्राय सिटीज म्हणजे पोर्ट कोकिटलम, पोर्ट मुडी आणि कोकिटलम. सो हे 3 असे ठिकाणं आहेत आणि त्याची ही छोटीशी ट्राय सिटी आहे. इकडच्याबद्दल बोलायचं ते वन ऑफ द बेस्ट प्लेस टू लिव्ह आहे. असं नाही आहे की मी राहते म्हणूनच, खरंच आहे. लेस पॉप्युलेशन आहे, नॅचरल ब्युटी खूप जास्त आहे, इथे ग्रीनरी खूप जास्त आहे, सेफ, फ्रेंडली आणि क्वाईट आहे नेबरहूड. फक्त एक डिसएडवांटेज आहे याचा की हे डाऊनटाऊनपासून खूप लांब आहे. जर तुमच्याकडे गाडी वगैरे असेल तरच इझी पडेल तुम्हाला, अदरवाईज खूप लांब आहे. हा पण जो ट्राय सिटीचा एरिया आहे ना तो पण आता खूप छान मस्तपैकी डेव्हलप होतोय. सो त्यामुळे इकडचं जे आता रेंटल मार्केट आहे इकडे तुम्हाला 1800-1900ला तुम्हाला 1 बेडरूम मिळेल इझिली. 2 बेडरूम आहे ना तुम्हाला जवळपास 2400 ते 2700-2800 पर्यंत चांगल्यात चांगलं खूप मोठा एरिया मस्तपैकी मिळेल. 3 बेडरूम तुम्हाला इकडे 3.2K पर्यंत इझिली अवेलेबल आहे. सो इन शॉर्ट इथे मी व्हँकुव्हरच्या प्रत्येक एरियाचा तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. सगळ्यांचं रेंटल मार्केटमध्ये 1 बेडरूम, 2 बेडरूम आणि 3 बेडरूमचे प्राईस किती आहेत ते तुमच्याबरोबर डिस्कस केलेलं आहे. आणि जसं की मी आधीसुद्धा सांगितलं हे डिपेंड्स आहे प्रॉपर्टीवर सुद्धा की तुमचा एरिया किती आहे आणि तुम्हाला 1 बेडरूम हवा आहे, 2 बेडरूम हवा आहे की 3 बेडरूम हवा आहे. त्या हिशोबाने रेंट वर खाली होऊ शकतं. पण जे आजच्या मार्केटमध्ये जे प्राईस आहे मी ते तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. सो जे कोणी इथे नवीन येणार असतील त्यांच्यासाठी ही खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे. आणि जर तुमच्या कोणी असं ओळखीचं असेल तर नक्की त्यांना हे डिटेल्स शेअर करा जेणेकरून त्यांना थोडीफार इन्फॉर्मेशन मिळेल. आणि जर तुम्ही फॅमिली म्हणून इथे येत आहे तर कोणती जागा राहण्यासाठी उत्तम आहे, कुठे रेंट कमी आहे, कोणती जागा सेफ आहे, हे सगळं तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमधनं कळेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे. जसं की रेंट किती असणार आहे, कम्यूट कसं असणार आहे, फेमस प्लेसेस कोणते कोणते आहेत, तर बजेट वाईज जर आम्हाला लेस बजेटमध्ये घर शोधायचं असेल तर कुठे शोधायला पाहिजे. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आतापर्यंत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहेत. तर या व्हिडिओमधले आपले जे की पॉईंट्स आहेत ते काय आहेत ते बघूया. सो फर्स्ट की पॉईंट असा आहे की व्हँकुव्हर इज सेकंड मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेस टू लिव्ह इन कॅनडा आणि पहिल्या नंबरवर येतं टोरंटो. तर आता सेकंड जो आपला की पॉईंट आहे त्याच्यात व्हँकुव्हरमध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जागा राहण्यासाठी आहे ती आहे ग्रेटर व्हँकुव्हर म्हणजे डाऊनटाऊन व्हँकुव्हर. आणि जे सगळ्यात स्वस्त राहण्याचं ठिकाण आहे ते म्हणजे सरी. आणि जो तिसरा पॉईंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे की जवळपास 45 ते 50% तुमची सॅलरी आहे ती रेंटमध्ये जाते इथे. आणि अजून एक गोष्ट शेअर करते तुमच्याबरोबर, जर तुम्ही इंडियाला आहात आणि तुम्हाला जर रेंटल प्रॉपर्टी जर शोधायची असेल कॅनडामध्ये तर ती तुम्ही कशी शोधू शकता, कोणत्या वेबसाईटवर शोधू शकता. आणि जर तुम्ही इंडियामध्ये आहात आणि इकडे जर तुम्हाला रेंटल प्रॉपर्टी शोधायची आहे तर ती कुठे शोधायची. तर पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगेल मार्केट प्लेसवर शोधा, दुसरं म्हणजे किजीजी आणि थर्ड ऑप्शन आहे क्रेगलिस्ट. तर हे सगळे ऑप्शन आहे जिथे तुम्ही रेंटल प्रॉपर्टी शोधू शकता तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. तर इथे मित्रांनो मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती शेअर केलेली आहे. कॅनडातल्या रेंटल मार्केटबद्दल तुमच्याबरोबर डिस्कस केलं आहे. स्पेसिफिकली म्हणजे व्हँकुव्हरबद्दल डिस्कस केलेलं आहे कारण की मी सध्या व्हँकुव्हरमध्ये राहते आणि जर तुम्ही व्हँकुव्हरमध्ये मूव्ह होणार असेल
तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या खूप कामाला येणार आहे। आणि ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून नेक्स्ट कंटेंट काय बघायचं आहे, तर ती पण इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करायचा प्रयत्न करेल। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आपण इथेच थांबूया। लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट सोबत। सो जर हा व्हिडिओ आवडला आहे तर माहिती आहे ना काय करायचं आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी लवकरच भेटते तुम्हाला, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। सी यू नेक्स्ट टाइम, बाय बाय।